dreamt of owning a mansion in Deccan and a coffee up in your private garden, the chances are you can rent your dream here. Welcome to Pune Show with Kirti. I am here in Green Signal Restaurant to ignite the taste buds within you. So let's start. Outdoor ambience is so super chill here and beautiful. It's a bungalow converted into a restaurant, a complete family restaurant. It is a wonderful place to visit with your family. Importantly, it is affordable and I am sure you will be amazed after visiting there. Where small pleasures come together to give you a memorable experience that you would want to come back to. Mastani is Pune's popular drink and satisfying as a dessert. Green Signal's Mango Mastani is a very rich, thick and creamy and has an intense flavor of mangoes. It's looking so yum now. I'm gonna eat it. Let's start. Environment where nature is not restricted to a few tethered plants and where vegetarian food meets you in a new refreshing avatar. The place is generously surrounded by trees and a lot of green cover, allowing sunlight to mildly penetrate through. This was my experience in Green Signal Restaurant. Share yours in comment section. या ठिकाणी आपण पुणे जिल्ह्यातल्या 62 सेंद्रिय गट उत्पादक जे आहेत त्या गटांचं त्यांनी जे केलेलं आहे ऑर्गॅनिक भात तांदूळ असेल, गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, भाजीपाला आहेत, ऑर्गॅनिक फळं आहेत, ऑर्गॅनिक गूळ आहे. ह्याचं या ठिकाणी आपण उत्पादक ते ग्राहक या कार्यक्रमांतर्गत हा अभिनव उपक्रम चालू केलेला आहे. हा 6 तारखेपासून सुरू झाला आहे आणि 6, 7, 8 3 दिवस चालेल. या 3 दिवसामध्ये या ठिकाणी पुणे शहरातले जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना चांगल्या पद्धतीचा सेंद्रिय माल प्रमाणित असा या ठिकाणी उपलब्ध असतो. आणि फार ते शेतकऱ्याचे डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक योजना असल्यामुळे शेतकऱ्याचे मधले जे कटिंग होतं ते होऊ शकत नाही आणि शेतकऱ्याला फायदा होतो. शेतकऱ्याच्या शेतातल्या मालाचा, तरकारी म्हणा किंवा धान्याच्या मालाचा मालाचा योग्य बाजारभाव मिळून चांगला फायदा होतो. शेतकरी काय करतात, आमचं एक वाण घेतात म्हणजे त्याला बी भाव आला पाहिजे. आता याचं आहे पण 5 जणांची आम्हाला ऑर्डर आहे म्हणून आम्ही टाकले. आता ते 5 जण घेऊन जाणार ते आईसभर आम्हाला. आता ही 400 ते 500 रुपये किलो आहे आईसभर. लाल पिवळी आता हे एकच माणूस करते लाल पिवळी म्हणजे ते आम्हाला कमी पडू देत नाही. ब्रुकली बी एकच माणूस करते. असं म्हणजे आमचं 500 माणसाचा गट आहे. 500 लोक गट. आता सध्या पुणे जिल्ह्यातून शेतकरी बोलवलेले आहेत. उत्पादक आणि ग्राहक हे दोघं या ठिकाणी विन करतायत. उत्पादकाला दर चांगला मिळतोय, ग्राहकाला चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी मिळतोय आणि अत्यंत माफक दरात तो मिळतो. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना सादर प्रणाम. आज आपल्याशी सेंद्रिय धान्य महोत्सवाच्या निमित्ताने वार्तालाप करण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल संयोजकांचे आभार. मित्र हो, आपल्याला दीर्घायुष्य व्हायचं असेल तर सेंद्रिय शेती उत्पादनाशिवाय दुसरा मार्ग नाही. सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये आपण कुठल्याही रासायनिक अन्नद्रव्याचा किंवा रासायनिक बुरशीनाशकाचा कीटकनाशकाचा वापर करत नाही, जेणेकरून
आपण तयार केलेला सेंद्रिय माल हा नुसता आपल्याकरताच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजाराला देखील आपण योग्य असा तयार करतो. कारण आज FDIच्या माध्यमातून किंवा रेसिड्यू फ्रीच्या माध्यमातून प्रत्येक देशावर राज्यावर बंधनं आलेली आहेत. शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील, शेतकऱ्यांना ज्या काही सुविधा लागत असतील, शेतकऱ्यांना काही तंत्रज्ञान लागत असेल, शेतकऱ्यांच्या गटशेतीला करार शेतीला आत्माने अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. आजच्या प्रसंगाला साधारणतः पुणे जिल्ह्यातील 60 जे काही आत्मा प्रचलित जे गट आहेत त्यापैकी 42-43 गटांनी भाग घेतलेला आहे. शेतकऱ्यांचं उत्तम जे काही शेतमाल आहे तो आपल्यासमोर आहे, त्याचे प्रक्रिया पदार्थ आपल्यासमोर आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना अभिवादन करतो की यापुढे आपण सेंद्रिय पदार्थांना चालना द्या. सेंद्रिय जर आपण आपल्या संपूर्ण निविष्ठांमध्ये आणि आपल्या अन्नधान्यामध्ये जर भाग ठेवला तर निश्चितच आपण दीर्घायुष्य होऊ. माझं नाव प्रथमेश जाधव. मी आता माझी 10वी परीक्षा कॅन्सल झाली म्हणून विद्याभवन हायस्कूलमधून पासआउट झालो. मी ज्योतिर्थ परीक्षा या संस्थेत मेंबर आणि व्हॉलंटियर आहे. JVP इज इंडियाज ओल्डेस्ट ॲमेचर ॲस्ट्रॉनॉमर येते आणि मी तिथे 2017 पासून मेंबर आहे. हे इंटरेस्ट इन ॲस्ट्रॉनॉमी लहानपणापासून आहे, बट ज्यापासून JVP मेंबरशिप घेतली त्यापासून ते अजून वाटतं. माझा तुम्ही फोटो बघताय बघितला असेल तो मी 3 तारखेला पहाटे काढलाय. म्हणजे मी मध्यरात्री 1 वाजता लेक्चर गेलो, 1:30 वाजेपर्यंत चालू केलं सेटअप, टेलिस्कोप सेटअप करून आणि त्यानंतर 4.5 तास ऑलमोस्ट फोटो काढत होतो, व्हिडिओज आणि फोटोज काढत होतो आणि त्याच्यानंतर ज्युपिटर आणि सॅटर्नचे सुद्धा इमेजेस घेतले. तर आता हे झाल्यावर ह्याला प्रोसेस करायला त्याच्या पुढचे 38 ते 40 तास खाली येऊन लागले. तर आता तुम्ही बघितलं असेल की 50,000 फोटोज काढले. 50,000 फोटोज का आणि एक का नाही. तर आता आपण कुठलाही फोटो बघतो आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये, तर जेव्हा त्याला आपण झूम करतो तेव्हा तो पिक्सेलेट किंवा ब्लर व्हायला लागतो. ते अवॉइड करायला मी बऱ्याच प्रोसेसिंग टेक्निक्स वाचलेले की जे त्या वापरून आपण अवॉइड करू शकतो. वन ऑफ दम इज मोझॅक किंवा आपण पॅनोरमा जसं फोनमध्ये काढतो तसंच मी मूनचा पॅनोरमा काढला. तर आता मी काय केलं की मूनच्या छोट्या छोट्या भागांचे वेगळे म्हणजे जे छोट्या छोट्या भागांचे व्हिडिओज घेतले आणि ज्यातनं मला फ्रेम्स मिळाले किंवा फोटोज मिळाले. समजा की आता इथे जो आपण बघतोय तो फोटो, तर त्यातनं 2000 फ्रेम्स मिळाले. 2000 फोटोज मर्ज केल्यावर तो एक फोटो तयार झाला आणि मग तो एक फोटो तयार झाला. तसा असे मी 38 व्हिडिओज काढलेले वेगवेगळ्या भागांची संख्याच्या आणि मग त्यांना जेव्हा मर्ज केलं तर ते 38 फोटोज तयार झाले. आणि जसं जिग्सॉ पझल्सचे आपण खेळतो तसंच मी ते फोटोशॉपमध्ये त्यांना स्टिच करून टाकलं एका मोठ्या मोझॅक किंवा पॅनोरामामध्ये. आणि हे झाल्यावर त्याचे वेगवेगळे फोटोशॉपमधले आणि लाईटरूममध्ये वेगवेगळे टूल्स वापरून त्याला एनहान्स केले की जसं की आता ब्राईटनेस, मग शार्पनेस, कॉन्ट्रास्ट वगैरे एडिट करून मग त्याचे जे डिटेल्स आहेत ते अजून क्रिस्प आणि शार्प दिसायला पाहिजे. सो वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सचा वापर करून त्याला मी प्रोसेस केलं. आणि हे जे कलर्स बघत असाल तुम्ही तर एक्झॅक्टली काय कलर्स आहेत ते म्हणजे आपल्या डोळ्यांना तर ते दिसत नाही. सो ते कलर्स त्याच्या मिनरल रिच सरफेसचे आहेत. सो वेगवेगळे मिनरल्स वेगवेगळे कलर्स एमिट करतात. जसं की हा जो ब्लू कलर बघता तुम्ही, तो ब्लू कलर टायटेनियम आणि थोडे अजून वेगळ्या मिनरल्सला एमिट करतो. सो असे वेगळे कलर्स वेगळे मिनरल्स एमिट करतात आणि त्यामुळे हे कलर्स सुद्धा इतके प्रॉमिनंट डिटेक्ट होत नाही आपल्या कॅमेऱ्यात. सो त्याला आपल्याला एनहान्स करायला लागतं सॅच्युरेशन आणि जरा कलर्स ॲडजस्ट करून, ज्याने ते अजून व्हायब्रंट आणि क्लिअर दिसते. हॅलो पुणेकर्स, आपल्या सगळ्यांचीच लाईफ खूप जास्त धकाधकीची झाली आहे आणि त्यात शहर मोठ्या बदलाला सामोरे जातात. सध्या पुण्यात बरीच काय कामं सुरू आहेत.
ही सगळी शहरातली कामं आपल्या पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्स करताना खूप सर्कस होते आणि त्यामुळे प्रत्येकाला कुठे ना कुठे विश्रांतीची आणि आरामाची गरज पडते. आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे तुमची ही गरज नक्की पूर्ण होईल. कुठे? चला बघूयात. आज आपण आलोय शॅलो फ्लोट अँड वेलनेस पाला. यांनी भारतात पहिल्यांदा फ्लोटेशन थेरपी आणली आहे. फ्लोटेशन म्हणजेच तरंगणे. आधी विचार केलाय का असं तरंगून सुद्धाही काही थेरपी मिळू शकते? येस, मिळू शकते. शांत आरामदायी अशी ही थेरपी. ही फ्लोटेशन थेरपी तुम्ही अनुभवली तर तुम्ही खूप जास्त रिलॅक्स व्हाल, यात काहीच शंका नाही. आता ह्याचे नेमके फायदे काय काय आहेत तर ह्या थेरपीच्या मदतीने तुम्हाला स्ट्रेस रिलीफ मिळेल, क्रॉनिक पेन रिलीफ मिळेल, मस्क्युलर पेन रिलीफ मिळेल, सोबतच बॅक पेन, डिप्रेशन, एन्झायटी, मायग्रेन हेडेक, हाय ब्लड प्रेशर, प्रीमेन्स्ट्रुअल टेन्शन अशा बऱ्याचशा गोष्टीपासून तुम्हाला लांब जाता येईल. This is so beautiful. Let's check what is inside. Oh my god, this is so amazing. I am really going to float inside this. I am excited. So I'll just change my clothes and I'll come. Now I am ready to float. Let's go. Wow. भारतातला सगळ्यात पहिला फ्लोटिंग थेरपी आहे आणि ते पण पुण्यात. तुम्ही पण या. Hello guys, as you all know, any time is a chai time because chai keeps you refresh all the time. लेकिन अगर चाय के साथ कुछ कॉम्बिनेशन हो तो चाय का स्वाद ही बढ़िया बन जाए. क्या क्या लिया जा सकता है चाय के साथ? टोस्ट, बिस्किट्स, और अगर बन मस्का विथ चाय कॉम्बिनेशन एक्सपीरियंस करना चाहो तो आपको यही इसी जगह आना होगा जिसका नाम है वोहमन कैफे. सो लेट्स एक्सपीरियंस स्वाद भरी चाय विथ मक्खन वाला बन विथ वोहमन कैफे. कम. Lots of historical places where Woman Cafe is also one of its part. From 1978, Woman Cafe is buttering the historic Pune. From that era, Woman Cafe has continued their bun butter tradition till date. Started by one of jolly person that is Homas Hirani, and it's situated near Jehangir Hospital of Pune. It has become daily life part of Punekar. It has also become a friendship destination where you can get all your friends together and share some cheesy bun and make your relation strong. People can enjoy all day long breakfast and chit chat with your friends or family. Bun Maska is an identity of Woman Cafe. Bun with Maska is like हम बने तुम बने एक दूजे के लिए. It's mesmerizing to watch the maska layer application on spongy bun. Bun maska is incomplete without toast and Irani chai. You can get different types of taste in toast, like toast butter jam, or sometimes toast butter cheese. जैसे कुछ चीजों के बिना जिंदगी अधूरी रह जाती है, वैसे ही वोहमन कैफे ईरानी चाय के बिना अधूरा है.
Guys, taste of this chai and bun maska is really awesome. और अगर आप चाय दीवाने हो तो स्पेशली you must visit this place because ये जो चाय का कॉम्बिनेशन है with this bun maska is really awesome. So do visit Woman Cafe. days before. वराड निघालं शॉपिंगला. हल्दी, मेहंदी, संगीत, शादी. Look at this, ये बहुत अच्छा है. हाँ ये अच्छा है. Yeah, it's looking good, but it's not fitting. Don't worry, sir. We will fix it in a minute. Oh, that's amazing. Nice ना, लेकिन रिटर्न का तो फिर से ट्राई क्लीन करना पड़ेगा. Don't worry, मैम, मैं हूँ ना. This season, why buy and spend more? When you can rent exclusive designer clothes with Fashion on Rent. Well suited for every budget. मेरी वाली तो मुझे नहीं मिली. देखते पुणेकर का क्या हाल है. व्हॅलेंटाईन काय विचार आहे. व्हॅलेंटाईन्सला ॲक्च्युली घरीच बसून आहे. म्हणजे मी माझाच व्हॅलेंटाईन आहे. नाही हां हां सब सिंगल है भाई जाने. वैलेंटाइंस डे क्या है आपके लिए, दोनों के लिए? आर यू डेटिंग? नो, यू आर जस्ट फ्रेंड्स. तो मुझे लगा ऐसे आम्ही भाडीकोच्या सिंगलच्या स्टँडअपला चाललोय बेसिकली. आम्ही अजून काही नाही, आम्ही ठरवलं आणि आम्ही डिसाईड करून चाललोय. व्यूज अबाउट वैलेंटाइंस. डू यू हैव अ वैलेंटाइन? आपके पास वैलेंटाइन नहीं है? तो पिछले साल था? नहीं, अभी तक नहीं है. अच्छा, आपके लिए प्यार क्या है? मैंने प्यार किया था एक लड़की से. कौन है? अच्छा, एक गाना आलिया भट्ट के लिए. डेडिकेट टू आलिया भट्ट. गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया. ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा. हर किसी को वफा के बदले वफा नहीं मिलती.
ये प्यार में क्यों होता है। उनके लिए करना चाहता हूँ, फिलहाल वो वैसा नहीं है। ऐसा दिन है जो जख्म पे मरहम छिल गलती गलती जख्म पे नमक छिलने ऐसा है। बहुत हर वैलेंटाइन को हम देखते हैं लेकिन कोई हमारे पास देखता ही नहीं। मेरा दिल धड़काए पायल मुस्कुराने की वजह तुम हो। साइडला सरकार साइडला पुढे सब सिंगल सब सिंगल है ना। खुद के लिए गाना डेडिकेट करो, खुद से तो प्यार करते हो यारा तेरी यारी को मैंने बुरा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसारा म्हणना। कोणाचा भक्ताला चेंज झाला मला नाही सुचत क्या गाना लड़कियों के लिए डेडिकेटेड है। तुमने मेरी जिंदगी खराब की है। वही लड़कियों सेलिब्रिटी क्रश कौन? सेलिब्रिटी क्रश सलमान खान। थोड़ी बहुत दारू तयो गोरा रख के यार बरगा सोनी ते टंगी रखे दा मम्मी हिमाचल से देख के खुश। हेलो, वेलकम, नमस्कार, सत श्री अकाल और आदाब। The shore of Pune Prajakta, it's me, is going to explore Sanjay Mahadev Nimman Udyan for you. Let me tell you some amazing facts about the Udyan. Gram Udyan is known as Pune's first mock village. It is located near Someshwar Temple in Someshwar Wadi at Pashan. The theme of the park certainly evokes the Indian rural culture. The core objective of this park is to take people down the memory lane of nostalgia. The garden also tells us about how business was conducted in the rural areas in the olden times. Its main goal is to give an overall experience of village life, including various traditions, customs, festivals and events. In this garden, there are more than 555 statues of blacksmiths, tailors, farmers and goldsmiths. If you have any young kids, you should definitely bring them here. This is a hidden gem for all the young kids. In fact, I revealed some of my childhood memories here. And the entry fee is 50 for adults and 30 for children. And the timings of the park is from 10 in the morning to 9 in the night. We had an amazing time in this park. Let us know about your experience in the comment section below. चाट का नाम लेते ही मुंह में बस पानी आ जाता है और जब हम हो आज जयशंकर पानीपुरी तब तो क्या कहना। भले ही पेट भर जाए पर मन कभी नहीं भरेगा।
67 years ago, Mr. Devanani started his small business on two-wheeler cart at Pune station. Who knows that he will rock everyone test bird. Now let's talk with Mr. Satish Ande. नमस्कार पुणेकर, तुम्ही आज आहात ओम जयशंकर पाणीपुरीमध्ये. मी सतीश शिंदे तुमचं स्वागत करतो. बेसिकली याचं सगळ्या ज्या गोष्टी भेटतात म्हणजे पाणीपुरीला पुरी झाली, शेव झाली, जो फरसाण झालं, सगळं आम्ही स्वतः बनवतो. बाहेरनं कुठली गोष्ट आम्ही आणत नाही. तुम्ही बघू शकता, तुम्हाला एक ऑथेंटिक चहा तुम्हाला पाहिजे असेल तर पुण्यामध्ये तर आमच्याकडे तुम्हाला मिळेल. जर नॉर्थ साईड असेल, नॉर्थ साईड थोडंसं सिंधी पुरी किंवा बॉम्बे चाट, टोकरी चाट, खस्ता चाट, दिल्ली चाट, मल्हापडी चाट, या अशा वेगवेगळ्या प्रकारचे चाट्स तुम्हाला पुण्यात भेटतील. आणि सांगायचं अजून तुम्हाला मुद्दा आला की आपल्या जयशंकर पाणीपुरीमध्ये सेलिब्रिटी कॅम्प सारखे येतात असं, म्हणजे हिंदी ॲज वेल एज मराठी सुद्धा. आणि पुणे कॅम्पमध्ये आल्या ते पुणे कॅम्पमध्ये आल्यावरती ते आपली पाणीपुरी खाल्ल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. ही एक अजून आमची ऑथेंटिक डिश आहे बॉम्बे चाट म्हणून. ह्याच्यामध्ये पापडीची क्रश करून नमकीन बुंदी येते आणि गरम छोले आणि दही सोबत. हा आमचा खूप फेमस आयटम आहे बॉम्बे चाट म्हणून. ही आमच्या एक दुसऱ्याची स्पेशल टोकरी चाट. हा पुण्यात आयटम कुठंच भेटत नाही, फक्त आमच्याकडे भेटतो. त्यामध्ये आम्ही दहीवड्याचा वडा, रगडापेठचा पॅकेज, बुंदी सगळं मी सेकंड टाइम टाकतो. ही पाणीपुरीची मोठी पुरी असते, त्या पुरीमध्ये हा आयटम म्हणून आम्ही मिक्स करून टाकतो. त्यामुळे तुम्हाला हा आयटम एक क्रिस्पी चाट म्हणून तुम्हाला खायला खूप आवडेल. हा आयटम तुम्हाला जर तुम्हाला ऑथेंटिक चाट ट्राय करा असेल पुण्यामध्ये तर तुम्ही प्लीज आमच्या शॉपवरती व्हिजिट करा आणि पुणे शोला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.